सो हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर गाईस, खूप टायमानंतर ब्लॉग करतो आहे मी आणि आज आम्ही चालले अलिबागला आम्ही चालले ट्रिपसाठी, एन्जॉयमेंटसाठी दरवर्षीप्रमाणे. तर मी विचार केला तुम्हाला हा ब्लॉग दाखवतो. सो आता आम्ही निघाले घरातून आमच्या. सो खाली सगळे मित्र वगैरे थांबले, गाडी वगैरे थांबलेत. डायरेक्ट तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो मी काय मित्रमंडळी थांबले वगैरे आणि कसं रूट वगैरे काय काय या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आणि किती एन्जॉयमेंट वगैरे करू आम्ही ते सगळं तुम्हाला दाखवतो. आणि गाईस, मला चष्मा लागलेला आहे अशा तऱ्हेने. सो बस आता चष्म्यावर दिसेल मी तुम्हाला मोस्टली, कारण की मला चष्मा लागला आहे आणि मी केस पण कापले. माझे केस मोठे होते वाढवलेले, पण नंतर नक्कीच वाढवू परत. सो माझी तब्येत पण खराब होती खूप टाईम अगोदर, त्यासाठी मी केस वगैरे कापले आणि आता ब्लॉग करतो आहे मी. माझा गोप्रो जो होता तो फ्रेंडचा होता, फ्रेंडने दिलेला. सो तो पण गेलेला आहे त्याच्याकडे. तर मी मोबाईलने आता शूट करणार जेवढे पण आहे, आणि जेव्हा आपल्याकडे बजेट वगैरे होईल तेव्हा मी गोप्रो घेईल आणि त्यावरनं तुम्हाला शूट करून प्रॉपर दाखवेल. तर टेम्पररी मी मोबाईलवरनं शूट करेल, तर एवढा काही इश्यू नाही बस. आणि पुढचे ब्लॉग असेच येणार आहे, तुम्ही चॅनलवर असेच जोडून राहा, कारण की या ब्लॉगनंतर दहीहंडी येणार आहे. आणि दहीहंडीनंतर तुम्हाला जसं माहिती आहे गणपती आगमन सोहळा जे पण होतात, मोठे मोठे आगमन सोहळा गणपतीमधले, मुंबईमधले मोठे मोठे आगमन सोहळा, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार मी लास्ट टाईमसारखं. सो हे मिस नका करू, मुंबईमधले आगमन सोहळा. आणि या टायमाला तुम्हाला दहीहंडीचा ब्लॉग पण दाखवणार, दहीहंडी वगैरे कशी होते मुंबईची. सो बस हे सगळं मिस नका करू, हे सगळं मी या चॅनलवर दाखवणार आणि बस असंच सपोर्ट करत राहा. व्लॉग्स येणार चॅनलवर, व्लॉग्स हळूहळू येणार. तुम्ही बस चॅनलवर जोडून राहा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण की ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे खूप. तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी अजून व्हिडिओ टाकू शकतो, मला मोटिवेशन मिळेल. सो बस हेच मी तुम्हाला बोलू शकतो. व्हिडिओ तर येतच राहणार, थोडा टाईम लागेल पण येणार व्हिडिओज. बस तुम्ही चॅनलवर असेच जोडून राहा. सो गाईज, चला आता आपण खाली जाऊया, तुम्हाला डायरेक्ट खाली गेल्यावर भेटूया. सगळेजण थांबलेत. सो गाईज, गाडी अशा तऱ्हेने इकडे लागली आणि सगळे पुढं थांबले पाठीमागे. हळूहळू करून आम्ही निघतात आहे आता. सो गाईज, आता आम्ही गाडीत बसलेले आहे आणि आम्ही निघालेले आहे. तर आमच्या गाडीत आम्ही 4 ते 5 जण आहे. मामा, अक्षय आणि माझा भाऊ आहे, तो पण ब्लॉग काढतो इकडे, त्याने फ्लॅश धरला आहे. तर आता आम्ही निघाले आहे आणि आमचा एक माणूस अजून एक थांबला आहे, तो पण येतो आहे. सो बाकीचे मंडळी पाठवून येतात आहे, अजून 2 गाड्या आहेत. सो भेटू तुम्हाला मधल्या रस्त्यात, अजून थांबल्यावर भेटू. तर आमचे एक कार्यकर्ते आलेले आहे. सो गाईज, आता आपण अटल सेतू ब्रिजवर पोहोचले आहे आणि इकडे पाऊस बघा खूप जोरात लागलेला आहे. सो गाईज, फायनली आपण अटल सेतू ब्रिजवर पोहोचलेले आहे. आम्ही इकडे पुढे येऊन खूप थांबलेले आहे आणि खतरनाक पाऊस होता. आता आम्ही पुढे येऊन थांबलेले आहे, सगळे एकत्र इकडे उभे आहेत, इथे कुठेतरी थांबले आहेत.
फायनली मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलेलो आहे फार्म हाऊसवर. खूप टाईम गेला आणि पाऊस पडतं. आता तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो. जरा जोक वगैरे चालू इकडे, तर भेटू जरा आतमध्ये जाऊन. भूक लागली आहे मजबूत. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे फार्म हाऊसवर आणि इथे सगळे रूम आहे. अशा जागी इथे रूम आहे, मला दाखवतो मी आतमध्ये जाऊन. 4 रूम आहे. ही एक रूम आहे, ही एक रूम आहे आणि बाकीचे 2 रूम बाहेर आहेत. तिथे समोर एक रूम आहे, इथे रूम आहे, इथे एक रूम आहे आणि 4थी रूम आहे. आणि असं काहीतरी हा फार्म हाऊस वगैरे आहे. इथे आमची गाडी वगैरे लागली आहे खाली. अंधार आहे, आता तुम्हाला काय दिसत नसेल. इथे पूल वगैरे मला वाटते हाच की पाठीमागे. आता आम्ही जेवणार, खूप भूक लागली आणि झोपून जाणार. सो गाईज आता आम्ही पोचलेले आहे रूमवर, फार्म हाऊसवर जसं काय. आणि ही जशी काय रूम आहे तुम्हाला दिसते तशी काय, अशी काहीतरी रूम आहे. तिकडे आम्ही पोचलेले आहे मस्तपैकी. आणि बाहेरचं तुम्हाला दाखवलंच, एवढं काय दिसत नाही कारण की अंधार आहे खूप. सो आता आम्ही जेवणार वगैरे. भूक लागली खूप आणि लेट झाला आम्हाला कारण की रस्ते पण होते आणि पाऊस खूप होता. सो आता जेवू आणि बघू काय दाखवण्यासारखं असेल तुम्हाला दाखवू, नाही तर डायरेक्ट सकाळी कंटिन्यू करू ब्लॉग. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झालेली आहे आणि आम्ही उठले सगळे. आणि रात्री झोपल्या म्हणजे पडल्या झोप लागली मस्तपैकी. जरा लेट झालं आमचं जेवण वगैरे पण, कारण की थोडी पार्टी वगैरे चाललेली मित्रांची. समजून घ्या. मग जेवले वगैरे आम्ही आणि झोपले. तरी झोपायला आम्हाला वाटतं 2:30-3 वाजले, 3 वाजलेच. सो आता मस्त झोप लागली, पडल्या झोप लागली. आणि आता आम्ही उठले जस्ट, ब्रश वगैरे केला. आता काय, आता आम्ही सगळं पूर्ण खाली आहे आणि बाकीचे मंडळी इकडे आहेत बसले. जसे तुम्हाला दिसतंय इथे मस्त हा पाळणा पण आहे बसायला. आणि आता आम्ही जे शिकले आणि आता आम्ही इकडनं आम्ही जाऊ कुठेतरी नाश्ता वगैरे करायला. माहीत नाही कुठे चाललं आहे, ते कुठे जाणार ते वगैरे तुम्हाला दाखवतो मी. आणि खालचं तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मस्तपैकी. तो काही इथे पण समोरच एक फार्म आहे, तिकडे पण दिसतोय तुम्हाला पूल वगैरे मस्त मोठा. सो गाईस आता आम्ही कुठेतरी निघालेले आहे, सगळी गाडी घेऊन. नाश्ता वगैरे झालेला आहे आणि गाडी घेऊन आम्ही जातात आता कुठेतरी. बघू, तुम्हाला दाखवू कुठल्या लोकेशनवर वगैरे चाललं आहे, तर भेटू तिकडे.
तर गाईज इकडे खूप मजबूत पाणी भरलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि खूप साऱ्या गाड्या निघतात आहे, लहान लहान गाडी तर खूप प्रॉब्लेम होते जायला. तुम्हाला दाखवतो खूप पाणी जमा झालं आहे. गाडी फॉग जमा झाला. पाणी बघा गाईस, लवकर येते. खतरनाक पाणी आहे. आली ना ती. तर गाईज आम्ही पोहोचलेलं आहे इकडे. आमचा दादा आहे रितेश दादा, त्याचं घर आहे अलिबागमध्ये, त्याच्या घराकडे पोहोचलेले आहे. आणि पाठी बघू शकता खतरनाक पाणी जमा झालं. आमच्या गाड्या त्यांच्या घराच्या बाहेर एवढं पाणी आहे. आणि तिकडे पाठीमागे तुम्हाला दाखवलं आहे, बाहेरच बघू शकता तुम्ही. पोरं सगळे आंघोळ करतात आहे. मजबूत पाणी तिकडे तलावा टाईप जमा आहे. तर गाईज आम्ही आता आलेलो आहे इकडे दादाच्या घराच्या बाहेर. आणि इकडे खूप मजबूत पाणी तुम्हाला दाखवलं आहे सगळं आम्ही. आणि इकडे मंदिर आहे, मंदिराच्या बाहेर आम्ही उभे आहे सगळे. इकडे पोरं लोक आहेत. आणि तुम्हाला दाखवले कसे गावाचे पोरं उड्या वगैरे मारतात. खतरनाक. कॅमेऱ्यावर पण पाणी जमा झालं जरा पुसतो. तर गाईज आतमध्ये मंदिर आहे. आता आम्ही तिकडे चालले आहेत पाया पडायला. शंकराचं मंदिर आहे गाईज. आता आम्ही चाललो आहे मंदिरात पाया पडायला. मंदिर दाखवतो तुम्हाला मी. छत्री वगैरे ठेवूया. जसं काय मंदिरात आलं आहे. शंकराचं मंदिर आहे, शंकर देवाचं मंदिर आहे इकडे. आता नाही सांगितलं. तर गाईज आता आपण महादेवाच्या मंदिरात जातो. हर हर महादेव.
आता निघूया आपण. सगळेजण पोरं गेले दादाच्या घरी, पाय वगैरे पडले आणि बाहेरच असं ते पाणी जमा झालेलं तलाव. चला आता आपण जाऊया डायरेक्ट घरी. मी निघालेले आहे दादाच्या घरातनं. तिकडे जसं काय तुम्हाला दाखवलं पाणी वगैरे कसं केवढं जमा झालेलं. सो आता आम्ही चालले परत फार्म हाऊसवर. तिकडे जाऊन तुम्हाला डायरेक्ट जाऊन भेटू. नाही लॉक होत होता. सो गाईस जसं का तुम्हाला दिसतंय नंबर प्लेट निघाली गाडीची कशी, आणि एवढं पाणी होतं खतरनाक. फार्म हाऊसवर पोचलेले आहे. आपले अजून 2 गाडी येतात आहे आणि आपण पोचतोय मस्तपैकी म्हणजे काय बोलू तुम्हाला एक्सपिरियन्स. अलिबागमध्ये एवढं पाणी भरलं रस्त्यावर, म्हणजे तिकडचे रोड वगैरे अर्धी गाडी ऑलमोस्ट पाण्यामध्ये गेलेली. सो आम्ही पोचले कशी तरी करत. मामानी गाडी चांगली चालवली. अजून 2 गाड्या येतात ते पाठवून, अजून आले नाही ते लोक. सो ते लोक आल्यावर आम्ही थोडे मग फ्रेश होणार, मग आतमध्ये जाऊन आंघोळ करणार, मजा करू आल्यावर. तोपर्यंत आम्ही जरा बसतो, चिल करतो. सो बस आपले लोक येतील, मग एन्जॉय करायला जातील. मग बाकीची क्लिप उतरल्यावर दाखवतो. पाऊस पण इकडे चालूच आहे लागोपाठ. सो माहिती नाही मुंबईला कसा पाऊस चालू आहे, पण इकडे अलिबागमध्ये खूप जोरदार पाऊस चालू आहे आणि पाणी खूप भरलं आहे इकडे. तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा केवढं पाणी भरलं आहे ते. तर काहीच बाकीचे 2 गाड्या आले आपले आरामात. सो आता आम्ही एन्जॉय करू, खाली जाऊन तुम्हाला दाखवू. सो फायनली गाईज आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. आम्ही पूलमधनं निघालो, जेवण वगैरे आतमध्ये गेले, फ्रेश वगैरे झाले आणि आता आम्ही चालले बीच बघायला. आणि बीचवर माहीत नाही एक बोट पण आहे, ती पण बघायला चाललं आहे. सो सगळे पोरं पुढे गेलेत आणि मी चालतोय पाठून. आता मी बीचवर राहिले. पाऊस नाही आला पाहिजे, बस पाऊस खूप पडलं सकाळपासून. आता एक मित्र पण इकडे, त्याला भेटू आणि बीचकडे निघू. तुम्हाला भेटू बीचवर. मित्रांनो आम्ही बीचच्या जवळ पोचलेले आहे आणि इकडे चिखल आहे खूप खतरनाक. पूर्ण बुटांमध्ये पाणी वगैरे शिरलं आहे. सगळे बाकीचे पुढे चालतातच आहे माझ्या. आणि मस्तच इकडे वातावरण झालं आहे. आतमध्ये भरती माहीत नाही केवढी आहे, आता तुम्हाला गेल्यावर दाखवतो भरती केवढी आहे केवढी नाही. हो झाडं वगैरे मस्तच वाटतात. इकडचा सिनेरी दिसतंय जसं का तुम्हाला, एक नंबर दिसतंय. सो आता भरती बघू केवढी आहे. आणि इकडे बोट पण अडकली बोलताय कुठली तरी, ती तुम्हाला दाखवतो. सो चला, मस्तच वाटते इकडे चालताना. आणि
मित्रांनो बीचवर पोचलेलं आहे आणि खतरनाक हवा इकडे सुटली आहे, पाण्याला पण गर्दी आहे आणि हवा सुटली आणि तुम्हाला बोलणार तरी बोट अडकली तिकडे दिसते. जवळ जाऊन दाखवतो, जरा जास्त जवळ नाही, खाली जाऊन दाखवेल. काय बोललेलं ही येते अडकलेली बोट खूप टायमापासून अडकली आहे, म्हणजे झालं वर्षभर झालं असेल. दादा लोक बोलत होते, माहीत नाही कुठली तरी एक लांबची शिप आहे ही अडकलेली. तिचं काम चालू आहे सध्या, पण ती खूप टाईमपासून अडकली आहे. आणि समुद्रात हवा आणि भरती खूप आहे आणि समोर तर पाऊस खूप आहे, पाऊस येणार आहे आता जोरात. तिकडे पूर्ण पाऊस म्हणजे तिकडनं येतो आहे दिसते, जसं काय वाईट वाईट झालं. मी बीचवरनं निघालो आहे आणि पाऊस पण खूप पडतो आहे आणि माझ्या मोबाईलवर पण पाणी खूप पडलं, त्यामुळे नीट दिसत नाही. आता जरा अंधार झाला म्हणून एवढं नीट नाही दिसत आहे, तर तुम्हाला दाखवलं असतं मी. आणि पाऊस पण पडतो त्यात, सो बाकीचे मित्र लोक फोटो वगैरे काढतात आहे खाली. सो आता पाऊस चालू आहे, झाडं बघा कसे दिसतात आहे मस्त. आता सध्या अंधार झाला, बाकीचे लोक फोटो वगैरे काढतील आणि मग आम्ही निघू परत फार्म हाऊससाठी. आणि तिकडे गेल्यावर मग थोड्या वेळ थांबू, आता झोपू. मोस्टली आम्ही झोपू, आता थांबणार कोण नाही, असेच बीच वगैरे बघायला आलेले. सो आता जाऊन झोपू आणि डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळचं काय प्लॅन वगैरे होतो ते दाखवतो. नाहीतर डायरेक्ट तुम्हाला भेटू नेक्स्ट मॉर्निंग. मोस्टली संध्याकाळी थोडा वेळ भेटू शकतो, काहीतरी शॉर्ट्स वगैरे दाखवू शकतो. बट आता मे बी आता झोपू आम्ही आणि मग संध्याकाळी थोडे शॉर्ट्स दाखवून नेक्स्ट मॉर्निंग भेटू. मित्रांनो आता आम्ही फार्म हाऊसवर पोचलेले आहे आणि आता जाऊन बसलो आहे, कपडे ओले झाले पूर्ण. सो आता बघू, थोडा टाईम आराम करू आणि तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटू. सो गुड इव्हनिंग मित्रांनो, संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता झोपलेले मस्त. संध्याकाळची गाढ झोप लागलेली आम्हाला सगळ्यांना. सो आम्ही लेट पण आलेले आहे, कारण की आम्ही बीचवर गेलेले सगळं तुम्हाला माहिती आहे. बीचवर जाता आम्ही बीचवर भिजून आले. जाताना मला खूप पाऊस लागला आणि येताना होता पाऊस पण कमी होता, पण आम्ही भिजलेले त्यासाठी. सो आम्ही आले 5-5:30 पर्यंत आणि 5-5:30 वाजेपर्यंत आले, त्यामुळे आम्हाला झोप लागली मस्त गार. तर सगळे ढराढूर झालेले आहे, सगळे झोपले, त्यासाठी सगळे आत्ता उठले. झोप ती इम्पॉर्टंट होती त्यासाठीच, सगळे झोपलेली झोप झाली पूर्ण. सो आता आम्ही चाललेत खाली परत पूलमध्ये, दाखवतो खाली काय काय एन्जॉयमेंट वगैरे होते ते. सो वेट. तर आपण बाहेर आलेलो मित्रांनो आणि जसं काय तुम्हाला दिसतं पूलमध्ये लाईट्स वगैरे आहे आणि बाहेर पूर्ण अंधारच अंधार आहे, कारण की हे अलिबाग गावमध्ये पडते प्रॉपर. सो आता थोड्या टायमाने आपण पूलमध्ये वगैरे जाणार, एन्जॉयमेंट वगैरे करायला आणि तुम्हाला दाखवणार नेक्स्ट मॉर्निंग. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, दुसरा दिवस झालेला आहे आणि काल रात्री आम्ही जास्त काय गेले नाही पूलमध्ये वगैरे. तर आम्ही सगळे थकलेले, कारण बाहेर पण गेलेले दादाच्या घरी वगैरे, तुम्हाला दाखवलं जसं काय. सो आणि बीचवर पण गेले, सो आम्ही थकलेले सगळे. सो तिकडनं आल्यावर आम्ही जास्त काय केलं नाही, उतरले पण नाही खाली पूलमध्ये. सो आम्ही जेवायला वगैरे उतरले, जेवायला वगैरे बसले, जेवले वगैरे आणि सगळे टायर्ड वगैरे झालेले, एकदम थकलेले. सो जेवण वगैरे लवकर, म्हणजे लवकर नाही तरी जेवायला पण टाईमच लागला. सो जेवत आम्हाला तरी आम्ही 1:30 वाजता झोपले काल रात्री. सो 1:30 वगैरे वाजले आणि आता उठले. सो आता नाश्ता वगैरे करू, सगळे बाहेर बसले, ब्रश वगैरे झालेला आहे. सो बाहेर गेलं दाखवतो तुम्हाला काय नाश्ता काय नाही, आणि मग ते झाल्यावर आपण खाली भेटू डायरेक्ट पूलवर. सो फायनली मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चहा वगैरे पितो. आता इकडे उभे आहे, पाठी गाणी वगैरे लावलेत म्हणून आवाज येतो. आणि समोरचा जरा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी, परत चांगला असा व्ह्यू. सो गाईज आता खाली आलेला आहे, विचार केला तुम्हाला जरा खालचा व्ह्यू वगैरे दाखवतो. पाठी जसं काय दिसते फार्म हाऊस तुम्हाला. सो बाहेर पण एवढं काय नाही, प्रॉपर आम्ही गावामध्ये, आणि गावामध्ये मस्त आहे इकडे ग्रीनरी वगैरे, वातावरण चांगलं आहे, सगळे बसलेत आता खाली. सो आता आम्ही थोड्या टायमाने जाऊ पूलमध्ये, फिल्टर वगैरे होते पाणी त्यासाठी थांबले. नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा, 1-2 जण झोपलेत, येतं उठतील.
hours later. इव्हनिंग मित्रांनो, संध्याकाळ झालेली आहे आणि गाईस संध्याकाळ दुपारी खूप मजा केली आम्ही. खूप मित्रांनी नाचले वगैरे, खूप मजा केली पूलमध्ये वगैरे. आणि मित्र तर फुल काय बोलतो तुम्हाला आता, चिन्नमधून मला माहिती असेल तर माहिती असेल. सो खूप एन्जॉय केला दुपारी आम्ही. नंतर खूप एन्जॉय करून झाल्यानंतर लेट झालं जेवायला पण. जेवलो त्यानंतर आम्ही आता झोपून थोडा वेळ झोपलो, पडलो, कारण की रेस्ट इम्पॉर्टंट होता. सो झोपलो वगैरे आणि उठलो आणि आता आम्ही निघालेत परत आपल्या घरी मुंबईसाठी. सो चला भेटूया रस्त्यात परत. तर फायनली मित्रांनो आम्ही निघालो आहे. जरा चहा पितो आहे. सगळे पोरं इकडे थांबलेत. गाडी वगैरे लावून चहा वगैरे पिकून आम्ही निघू आता. संध्याकाळ झाली आहे. पाऊस येण्याचा मला वाटतं पाऊस येईल आता. तर काहीच आम्ही आलेले इकडे दादाच्या एक फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस नाही बोलू शकत, दादाचे एक गावातले कोणतरी आहे मोठे. सो त्यांची ही जागा आहे, मस्त जागा आहे, एक नंबर. तुम्हाला दाखवतो. पाठी सिनेरी तुम्हाला दिसत असेल, एक नंबर वाटते जागा. पूर्ण पूर्ण एकदम काय बोलतं ग्रीनरी आहे. आणि पाठी माहीत नाही काय, आता आम्ही गेले नाही, ते येणार आता आणि तिकडनं आम्ही कुठेतरी जाणार. मस्त जागा आलेले इकडे. आणि इथे बोड्या पडल्यात, इथे दिसतात तुम्हाला. या गाडीत 3 सिस्टम पार देंगे. सो हे लोक फुल तराड झालेले आहे. तर काही आता दिसत नसेल एवढं. मी चालले, आम्ही दुसऱ्या जागेवर आले आणि इकडे आम्ही चालले जिम बघायला. सो वर गेलो तुम्हाला दाखवतो कशी जिम वगैरे आहे. सो गाईज आता आम्ही इकडे आलेले जिम बघायला. तर गाईज आता आम्ही चहा वगैरे प्यायला थांबले हर्ष स्नॅक्स, कुठेतरी हर्ष स्नॅक्स कॉर्नरला. सो बाकी जे येतं ते पाठवून ना. सो आता इकडे चहा वगैरे पिणार. पाऊस तर चालू आहे, आता माहिती नाही कधीपर्यंत पोहोचणार आम्ही. बाकी सगळे इकडे उभे तुम्हाला दिसत असतील पाठी. असे कुठेतरी हर्ष कॉर्नर आहे. सो चहा घेतो आहे, मस्तपैकी चहा आहे. सगळे इकडे थांबलेत. सगळ्यातरी शॉप आहे इकडे. आम्ही घरी पोचलेलं आहे. सो खूप टायर्ड झाले, खूप थकलेत आम्ही. मध्ये रस्ते पण खराब होते आणि खूप वेळ थांबायला लागला आम्हाला.
तर आम्ही 1-2 शॉर्टकट मारून आले. सो थकलेत खूप. सो आता बोलायची पण ताकद नाही. सो हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो. सो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सो मिळूया असेच चांगल्या कंटेंटसोबत नेक्स्ट पार्टमध्ये. पर्यंत थँक्यू. बाय बाय.